नमस्कार मंडळी. मराठी साहित्य संस्कृती संमेलनाची एक छोटीशी झलक आम्ही आपल्यापुढे सादर करीत आहोत. या भव्यदिव्य, अविस्मरणीय आणि गाजलेल्या संमेलनाच्या आठवणी आपल्यापुढे सादर करीत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. संमेलनात आम्ही स्मरणिका आपल्याला देऊ शकलो नाही, तेव्हा DVDच्या स्वरूपात ही स्मरणिका आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. हे अधिवेशन यशस्वी करण्यात सर्वात महत्त्वाचा हातभार लावला तो म्हणजे आमच्या स्पॉन्सर्सनी. आमच्या सर्व स्पॉन्सर्सचे मनापासून आभार. प्रामुख्याने ऑन्टेरियो ट्रिलियम फाउंडेशन, कॉस्मॉस बँक, JTI टेक्नॉलॉजीचे सदानंद जोशी, IRB, कोलते पाटील बिल्डर्स आणि डॉक्टर संजीव देवधरे. याखेरीज अनेकांनी हे संमेलन यशस्वी होण्याकरता आम्हाला मनापासून अतिशय मदत केली. त्या सर्वांचेही मनापासून आभार. मला खात्री आहे ही आमची वैशिष्ट्यपूर्ण स्मरणिका आपल्या पसंतीला पूर्णपणे उतरेल. 2012 या वर्षी युरोप आणि अमेरिकेत मराठी महोत्सव साजरे झाले. युरोपीय मराठी संमेलन झालं एप्रिलमध्ये आणि मराठी साहित्य संस्कृती संमेलन साजरं झालं टोरंटो, कॅनडामध्ये सप्टेंबरमध्ये. कॅनडा, निसर्ग समृद्ध, प्रगत आणि दिमागदार कॅनडा. टोरंटो हे कॅनडातलं एक महत्त्वाचं शहर. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2012 या कालावधीत टोरंटोला झालेल्या साहित्य संस्कृती संमेलनाचा वृत्तांत पाहण्या अगोदर या जगप्रसिद्ध टोरंटोची पाहूया एक झलक. दोन 2012 साली साहित्य संमेलन टोरंटोला घ्यायचंच असा निर्धार कॅनडा आणि उत्तर अमेरिकेतल्या जिद्दी मंडळींनी केलेला होता. संमेलनाच्या आधीची ही पूर्वतयारी आणि रिहर्सल. प्रत्यक्षात हे संमेलन अशा ठिकाणी आयोजित करणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं अवघड काम होतं. काही अडचणीही उद्भवल्या, पण प्रत्येक अडचणींवर मात करत संघर्षाशिवाय प्रगती नाही हे ध्यानात घेऊन पॉझिटिव्ह विचार करून ही जिगरबाज मंडळी एकत्र आली आणि ठरलेल्या दिवशीच संमेलन साजरं झालं. पहिला दिवस होता संमेलनाच्या पूर्वसंध्येचा. हे आहे टोरंटोमधल्या मिसिसागा भागातलं वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक वास्तुरचना असलेलं लिव्हिंग आर्ट्स सेंटर.
मराठी साहित्य संस्कृती संमेलनाचं हे इथे रजिस्ट्रेशन चाललेलं दिसतंय. मराठी साहित्य महामंडळाचा या संमेलनांच्या आयोजनात महत्त्वाचा सहभाग आणि मार्गदर्शन असतं. हा दिवस आहे 31 ऑगस्ट 2012. बहुवसोत सुंदर संपन्न की महान, बहुवसोत सुंदर संपन्न की महान, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र. साहित्य संस्कृती संमेलनाच्या पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली ती गुरुवंदना या नेटक्या कार्यक्रमानं. बहुवसोत सुंदर संपन्न की महान, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. गगन भेदी गिरविण अणुनच जिथे उणे, आकांक्षा उडती जिथे गगन ठेंगणे, अटकेवर जेतले तुरंगी जलपिणे, तेथ अडे काय जलाशयन दाविणे, पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा, पौरुषासी अटक गमे जेथ दुस्सहा, प्रिय आमचा एक या गुरुवंदनेमधले सहभागी माननीय कलाकार हार्मोनियमवर रायाजी बिडिये, व्हायोलिनवर संजय देशपांडे, तबला आणि पखवाजची साथ यशोधन नवाथे, किशोर कुलकर्णी, संजय दिवेकर, गायक नरेंद्र दातार, नंदू अत्रे, राजेंद्र दीक्षित, गायिका रसिका जोग, रुपाली वाटवे, राजश्री करंदीकर, सिंथेसायझर पराग मराठे, कथ्थक नृत्य पूजा कुलकर्णी आणि नृत्यगुरू विंदा भागवत आणि शिल्पा सावे. Namaskar. I am here to say thank you to all you gurus on behalf of all of your students. We're so grateful to have you guide us. You know, many of us started learning art at the age of 4 or 5, but at that time, we did not understand the importance of what you were giving us, the importance of art. But now, I myself can tell you that learning art is like adding color to your life. Art is a part of everyone's life, whether it be through spectating or through performing. But you were the people that saw potential in us much before we did, and for that, I salute you. Thank you. Thank you for passing your passion to us and for training us to give it to other people. What will we do without you? Thank you. थँक्यू नमिता. मंडळी, हे वंदन गुरूंना होतं, पण हे सर्व गुरु टोरांटोतील कलेचे दिग्गज. या दिग्गजांकडून जगभरातील दिग्गजांचं आम्ही स्वागत करीत आहोत. Honorable MPP Deepika Damrela, Luz del Rosario, I hope I said that right, from Ontario Trillium Foundation, Mr. Shashikant Bogde, Chairman of Cosmos Bank, Mr. Jayan Shaligram, Director of Cosmos Bank, all donors, sponsors, all Sahityiks, artists, performing over the next 2.5 days, the organizing committee, all the delegates who came from all the way from India, US, and from other parts of Canada, organizers of the event and volunteers. Welcome.
On behalf of the Marathi Bhashik Mandal Toronto, I extend you a warm welcome for the next 2.5 days convention of Marathi Sahitya Sanskriti Sammelan that will showcase literature, dramas, musical performance, and also some interesting and entertaining performances. Marathi Bhashik Mandal, though it informally started in 1960, it became formal Marathi Bhashik Mandal in 1968. The Mandal incorporated as a charitable organization in 1984 in the province of Ontario. And in 1989, became charitable for the federal government in 1989. It is one of the largest Marathi mandals in North America and had the honor of hosting the second BMM convention, Brahan Maharashtra Mandal Convention in Toronto. I'm going to leave you with these thoughts on literature. The 19th century novelist George Eliot defined literature as nearest thing to life. It is a mode of amplifying experience and extending our contact with our fellow men beyond the bounds of our personal fate. By the way, George Eliot was a woman. Literature helps us to grow both personally and intellectually. It provides us an objective base for knowledge and understanding. It links us with cultural, philosophical, and religious world, which we are all part of. It enables us to recognize human dreams and struggles in different places and times that otherwise would never have knew that they existed. Sometimes it takes us the fascinating world beyond anyone's imagination. It gives us the same pleasure which we get from a well-constructed song or a beautifully painted canvas. Thank you once again. Welcome and enjoy the show, please. Thank you. Good evening, everybody. As the co-convener of this 3-day spectacular event of Marathi Sanskriti Sahitya Sammelan, Toronto, 2012, organized and hosted by Marathi Bhashik Mandal Toronto, I am very proud to let you know that this event is financially supported by many donors, sponsors, and funders. Ontario Trillium Foundation is one of our key sponsors and funder for this event. Tonight, we have Ms. Liz Del Rosario representing Ontario Trillium Foundation to grace this occasion. Liz Del Rosario has been involved with the community as an elected separate school board trustee from 2006 to 2010. She's been past chair of Karasaga Festival from 2002 to 2006. She is a past president of the Culture Philippines of Ontario and continues to be active in this organization as Special Projects Director. She served as a member on the Arts Review Task Force created by Mayor Hazel McCallion. She currently serves as a director for Heritage Mississauga. She has been a volunteer with the Ontario Trillium Foundation for several years now and is also the coordinator of employee benefits with DiversiCare Canada, management services company. I request Liz Del Rosario to come to the podium and speak a few words. Thank you. Namaste. Good evening, everyone. My name is Luz Del Rosario, and I'm a volunteer with the Ontario Trillium Foundation. It's a pleasure to be with you this evening for your special event. For anyone not familiar with the foundation, we're an agency of the Government of Ontario, and over 3 decades, we've become Canada's leading grant-making foundation, awarding nearly 1,500 grants a year to not-for-profit
and charitable groups across the province. And each OTF grant represents investments in the group receiving the funds and their commitment to making their community a healthier and more vibrant place for everyone. Now, as we all know, the arts play a key role in the life of any community, especially in a city that's as innovative and diverse as Mississauga. The art scene in our city is thriving, and the foundation is pleased that one of our latest grants is helping Marathi Bashik Mandal add to the city's vibrancy. Earlier this summer, OTF gave a $39,000 grant to help with the cost involved with hosting an incredible 3-day festival celebrating Marathi culture, literature, and music. I have no doubt that a tremendous amount of effort and volunteer hours have been invested by you to make this festival come together. Thank you to everyone involved with making this happen. It's what makes this city such an amazing place to be. I'd like to now call upon Mississauga East Cooksville MPP Deepika Damerla to help me present this plaque from the foundation to your organization in recognition of your work. May I call on the organizers as well? I would like to call Deepika Damrela. नमस्कार मंडळी. मराठी साहित्य संस्कृती संमेलन टोरंटो 2012 निमित्ताने आपल्या सगळ्यांना भेटून मला खूप आनंद होत आहे. सर्व भारतीय भाषांमध्ये मला वाटतं की मराठीचं एक विशेष स्थान आहे, कारण मराठी ही एक सर्वात संस्कृत प्रचूर भाषा आहे आणि आपल्याला आपल्या प्राचीन संस्कृतीशी जोडणारा एक अमूल्य धागा आहे. आपल्या भाषाचं संरक्षण आणि संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपली भाषा हरवली तर आपण आपली संस्कृती आणि आपली ओळख हरवून बसू. म्हणून ह्या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल मी सर्व ऑर्गनायझरचा मनपूर्वक आभार मानते. Good evening, everybody. I'm absolutely delighted to be here with you. Some of you are wondering how come I'm speaking some Marathi. It's because some of you already know this. Those who don't, I grew up in Pune. It's not my mother tongue, so I'm a little rusty. But with a little bit of practice, it always comes back. Languages, I've always had a particular interest in languages, and I've always done a little bit of research. And one of the things that many of you probably already know, and I already alluded to it, is Marathi is fascinating in many ways because today it's probably one of the most Sanskritized languages spoken in India, because Hindi is Sanskritized, but the spoken Hindi isn't Sanskritized. The beauty of Marathi is that even today, even the spoken Marathi is quite Sanskritized. And in that sense, it is that atut bandhan, or that atut connection to our history, our culture, our faith. And for that reason, I think it is so very important to make sure that we continue to teach our children this language and make sure that this language lives. So indeed, it gives me much pleasure to be here today. And when the Marathi Bhashik Mandal came to me and said they'd like to apply for the Ontario Trillium Foundation grant, I was most delighted to support, and I'm so excited and happy that the government of Ontario has been able to give $39,000 for this particular program, as well as future programs.
At a personal note, I just want to say that I go to a lot of events, but events like these are particularly special because there's so many of you here that I know personally. Many of you have known for years, and there's some people here who I've known from my days in Pune when I was a student. I have met friends here who are from my college, my university, BMCC. I've met people here like Sunil Dandekar, who I've known since my CA and Alpha Laval days. So it's very, very nice to be here. I'm so delighted to be here. I look forward to coming back next year for another program, and I wish you a very, very successful 2-day festival. Thank you very much. I'm also going to take a minute to just present to the organizers a token of my recognition and congratulations. खूप प्रयासाने आपण ह्या संमेलनाचं ऑर्गनायझिंग केलेलं आहे, ज्यासाठी ज्या व्यक्तींनी हे संमेलन यशस्वी होण्यासाठी गेले 1 ते 1.5 वर्ष अत्यंत परिश्रम केलेले आहेत, जे मी टोरंटोत नसतानाही स्वतः बघितलेले आहे, अनुभवलेले आहेत, बोलण्यात जाणवलेलं आहे, आणि ज्या या संमेलनाच्या कन्व्हेनर आहेत लीना देवधरे, त्यांना आपण जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आणि सगळ्या बोलण्याची विनंती करूया. नमस्कार मंडळी. मी मराठी भाषिक मंडळ टोरांटोतर्फे लीना देवधरे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपणा सर्वांची उपस्थिती ही खरोखर अत्यंत महत्त्वाची आहे आणि मोलाची आहे. गेले 1.5-2 वर्ष प्रयत्न करूनही अचानकपणे येणारे वारे खूपच मोठं वादळ निर्माण करून गेले. पण येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायलाच हवं. साहित्य संमेलन घडवून आणण्यासाठी सर्वजणांनी खूप प्रयत्न केले होते. पण केवळ 3-4 दिवसात एक संपूर्णपणे नवं हे आपलं साहित्य संस्कृती संमेलन उत्तमपणे सादर करणं हा खूपच मोठा प्रयोग आहे. इथे उपस्थित असलेले उत्तर अमेरिकेतील साहित्यिक, भारतातील साहित्यिक, सर्व कलाकार, आपले स्पॉन्सर्स आणि आपले सर्व प्रेक्षक, या सर्वांच्या सहाय्याने हे आपण अधिवेशन जरूर यशस्वीरित्या सादर करत आहोत याची मला खात्री आहे. तर आपलं सहकार्य पुढचे 2.5 दिवस आपल्याला मिळेल अशी मी आपल्याला विनंती करते. धन्यवाद. आज दीपिकाजींनी मराठीत भाषण करून आपल्याला अगदीच जाणीव करून दिली की आपली भाषा आपण किती जपायला हवी. कॅनडात बरेच वर्ष स्थायिक असलेले आजी आजोबा आपल्या नातवंडाबरोबर कसे समरस झाले आहेत, शेक्सपियर किंवा हिपहॉप म्युझिक हे त्यांनी कसं आत्मसात केलं आहे याचं उत्तम कलाकृती म्हणजे टोरंटोतील मंडळींनी बसवलेली आहे. आजी, I'm so happy that you were finally here to watch my play. पण तुला नाटक समजलं का? अगं समजलं का म्हणजे काय? मी सुद्धा इंग्रजी शिकले आणि मला 2-4 शब्द तुमचे उच्चार नाही समजले, पण बाकी सगळं समजलं की. सगळं माझ्याच माहितीचं होतं. तुमच्या माहितीचं? हो तर. अगं मी सुद्धा शेक्सपियर वाचलाय आणि ट्रान्सलेटेड सुद्धा. What? You read Shakespeare? And it was translated? Wow. Hey Baba. Yes? My teacher was great, wasn't she? She's so talented. She is so great. अगं मेघन, ते हॅमलेटचं जे स्टोरी आहे ना ती खूप छान आहे मुळातच. मला काय वाटतं ती कोणीही ड्रॅमटाईज केली किंवा ॲक्ट केली तर ते छानच वाटणार. आता आपलं रामायण महाभारतासारखी जी महाकाव्य आहेत त्या काव्यामध्ये किती छान छान प्लॉट्स आहेत. आता हे प्लॉट्स कधीही वाचले ऐकले तर छानच वाटणार. आणि ते जर ही इथे पिढी कधी ते वाचणार? अगं अहो, आता आपल्या मुलांनी मराठी साहित्य गोष्टी रूपात, काव्य रूपात, नाट्य रूपात असं समाजापुढे आणायला पाहिजे. तेव्हाच त्या पोरांना समजणार. अगदी बरोबर. आणि प्रत्येक संस्कृतीत काहीतरी शिकण्यासारखं हमखास आहे. अगदी. Yeah, Aji.
I agree. पण ते plots कितीही चांगले असतील तरीही it's how they're written which is the most important part. एक्झॅक्टली. अगं एखादा प्रसंग, एखादा माणूस आपण सगळ्यांनी जरी बघितलेला असला तरी एखादा माणूस इतकं सुंदर रंगवतो त्याला, छान लिहितो आणि त्याच्यामध्ये ते स्वतः त्याच्या आतलं स्फुरून तो स्वतः त्याच्यातली स्फुरण आतमध्ये टाकतो आणि असंच तर ते साहित्य बनतं. Yeah. Like to be or not to be? That is the question. Meg, you're so obsessed with Shakespeare. Like, I get it. He was a genius, but seriously? ओके ओके चला, खूप उशीर झालाय. जेवायला बसूया. चला जेवायला जाऊया. Ew! My bhaji again? अगं तुला माहितीये की तिला भाजी आवडत नाही, मग त्या भाजीमध्ये एक मॅक्रोनी मिक्स कर ना. No, my mom always does that. She makes all our pasta with ginger and garlic, and all our pancakes